नमस्कार मित्र हो, जय हिंद। उद्या दिनांक 2/7/2026 महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ज्या एमपीएससी मार्फत होणाऱ्या गट क च्या परीक्षा आहे त्या ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की या परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजे। यासाठी उद्या ठीक 10 वाजता वैराग्य मूर्ती गाडगेबाबांच्या मंदिराजवळ सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यायचं आहे। त्या ठिकाणून आपण कलेक्टर ऑफिसकडे जाणार आहोत। कलेक्टर साहेबांना आपल्याला एक निवेदन द्यायचं आहे। आपल्या ज्या इच्छा आहेत, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण सविनय पद्धतीनं आयोगापर्यंत पोहोचवणार आहोत कलेक्टर साहेबांच्या मार्फत। आणि त्यानंतर आपल्या मोर्चाचा त्या ठिकाणी समारोप होईल अशा पद्धतीचं आपलं नियोजन असणार आहे। हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नाही, हा मोर्चा सरकारच्या विरोधात नाही, हा मोर्चा कुठल्या मंत्र्याच्या विरोधात नाही किंवा कुणाच्याही विरोधात नाही। फक्त आपण आपल्या मागण्या सविनय पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय। आम्हाला या परीक्षेबद्दल काही माहित नाही, ते ऑनलाईन का घेतात आहे, कशामुळं घेतात आहे, त्यांनी आजपर्यंत आपल्याला सांगितलेलं नाही। ते तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे आणि शक्यतो परीक्षा ह्या ऑफलाईन झालेल्या पाहिजे। कारण मागच्या जितक्याही काही ऑनलाईनच्या परीक्षा झाल्या बऱ्याच मोठा त्याच्यात घोळ झाला आणि हा घोळ एमपीएससी मध्ये होऊ नये त्यासाठी हे केलेलं एक आंदोलन आहे, त्यासाठी काढलेला हा एक मोर्चा आहे। याला वाईट पद्धतीनं कुणीही घेऊ नये, याच्यातून चांगलं काही शोधण्याचा प्रयत्न करायचा। कारण सरकारला आमचा अजिबात विरोध नाही। तुम्ही फक्त आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा। कारण विषय असा आहे की आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहोत, आम्ही ग्रामीण भागातून येतो आणि एमपीएससी म्हणजे आमच्यासाठी काही फक्त नोकरी नाही, आमच्यासाठी स्वप्नपूर्ती आहे। आमच्या मायबापांचं स्वप्न पूर्ण करण्याची ती एक संधी आहे। आणि गेल्या काळात जितक्याही ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा झाल्या त्यामध्ये बऱ्याच घोळ झाला। असा घोळ आता एमपीएससी ऑनलाईन परीक्षा घेतात म्हटल्यानंतर एमपीएससीच्या बाबतीत असं काही घडू नये, त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे। तुमच्या या गोष्टी लक्षात येतील किंवा वेगळं काही असतील तर मग ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा। का घेताय, कशामुळं घेताय, मग याच्यात पारदर्शकता असेल काय, आणि मग हे असं घेताना 1-1.5 वर्ष 2 वर्ष तुम्ही ते लांबणीवर नेऊ शकता। कारण आताच तुम्ही तो निर्णय काढला आणि लगेच आम्ही 4-5 वर्ष ऑफलाईन पद्धतीने अभ्यास केला, पेपर सोडवले आणि त्यानंतर तुम्ही जर असं म्हटलं की आता हा निर्णय तुमच्यावर लादला आणि तुम्ही लगेच आता ऑनलाईन परीक्षेला सामोरे जा, तर असं ते होणं शक्य नाही। त्याबद्दल विचार करावा आणि सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना, येताना योग्य पद्धतीनं या, कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी चंगळ आपल्याला करायची नाही, कुणाला इजा होईल असं आपण त्या ठिकाणी वागणार नाही। कारण शांततेनं आपल्याला निदर्शन त्या ठिकाणी करायचं आहे। इतकंच तुम्हाला सगळ्यांना सांगणं। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद।